ओके, तर 6th मध्ये काय करायचं आपल्याला, प्लॅन्स ड्रॉ करायचे आहेत. डेव्हलप्ड इलिव्हेशन, त्याचं सेक्शन आणि साईट प्लॅन इन्क्लुडिंग एरिया स्टेटमेंट. एरिया स्टेटमेंट म्हणजे काय, तर पूर्ण एरिया किती आहे त्याचा, किती एरियामध्ये आपला प्लॅन बसलाय, आणि शेड्युलिंग अँड ओपनिंग आणि त्याचा कन्स्ट्रक्शन नोट्स, त्या सगळं 6th मध्ये आहे. आता नेक्स्ट इथून पुढचे जे ड्रॉइंग आहेत ते काय आहेत, तर आपल्याला फुल स्केल म्हणजे मोठ्या शीट वरती ते ड्रॉइंग्स ड्रॉ करायचे. ओके, तर ते मोठ्या शीट वरती ड्रॉइंग्स ड्रॉ करायचे. ते ड्रॉइंग्स आपण बघूयात आता. प्रॅक्टिकल्स. ड्रॉ सबमिशन ड्रॉइंग टू द स्केल 1:100 of a single story load of a single story load bearing residential building. 2 BHK चा सबमिशन ड्रॉइंग आपल्याला काढायचे. ओके, विथ अ फ्लॅट रूफ अँड स्टेअरकेस शोविंग. तर त्याच्यामध्ये स्टेअरकेस दिसायला पाहिजे, डेव्हलप्ड प्लॅन अँड इलिव्हेशन पाहिजे, सेक्शन पासिंग थ्रू स्टेअरकेस और WC अँड बाथ. आता एक सेक्शन घ्यायचा म्हणलं, समजा सेक्शन म्हणजे काय तेच मी तुम्हाला सांगत होते. आता आपलं घर आहे, तर ते कुठून तरी कट करायचं. कुठून करायचं, WC, बाथ, एखादी रूम, एक हॉल, असं सेक्शन लाईन घ्यायची तुम्ही, आणि ते कट केल्यानंतर आपलं घर कसं दिसेल हेच म्हणजे काय, तर आपण सेक्शन काढतोय. ओके, मग आता फुल स्केल शीट वरती आपल्याला हे काढायचे. फाउंडेशन प्लॅन अँड शेड्यूल ऑफ ओपनिंग्स. फाउंडेशन प्लॅन पण त्याच्यामध्ये दाखवायचंय, शेड्यूल ऑफ ओपनिंग्स त्यात दाखवायचे. नंतर साईट प्लॅन 1:200 न काढायचे. एरिया स्टेटमेंट अँड कन्स्ट्रक्शन नोट्स लिहायचे त्याच्यामध्ये. हे तुम्हाला प्रॅक्टिकल 1 by 1 आपले होतील तसं तुम्हाला क्लिअर होत जाईल. नंतर ड्रॉ सबमिशन ड्रॉइंग टू द स्केल 1:100 G+1 फ्रेम्ड स्ट्रक्चर रेसिडेन्शियल बिल्डिंग, म्हणजे 2 BHK चा G+1 चा प्लॅन काढायचा आपल्याला. त्याच्यामध्ये पण सेम WC बाथ, सेक्शन पासिंग थ्रू WC बाथ, नंतर साईट प्लॅन काढायचा आणि शेड्यूल ऑफ ओपनिंग्स अँड कन्स्ट्रक्शन नोट्स. ओके, नंतर नेक्स्ट आहे ड्रॉ द अबव मेन्शन्ड ड्रॉइंग, म्हणजे जे काय आपण अबाउट 2 BHK असेल किंवा 1 BHK असेल, ओके, G+1 असेल, तर ते कॅड वरती काढायचं. म्हणजे तुम्ही जे काही ड्रॉइंग हाताने काढलंय तेच तुम्हाला कशावरती काढायचंय, सॉफ्टवेअर वरती काढायचे. ओके, तर ते सॉफ्टवेअर वरती काढल्यानंतर ते तुम्हाला प्रिंट काढून काय करायचे, जॉईन करायचे. तर सॉफ्टवेअर वर पण काय करायचे, दोन्ही वरचे जे दोन्ही ड्रॉइंग्स आहेत ते सॉफ्टवेअर मध्ये म्हणजे आपल्या ऑटोकॅड मध्ये आपल्याला काढायचे, आणि त्याचा पण सेम डेव्हलप्ड इलिव्हेशन, सेक्शन, हे सगळे आपल्याला ड्रॉ करायचे. प्लस फाउंडेशन अँड साईट प्लॅन हे आपल्याला त्याच्यामध्ये ड्रॉ करायचे. तर 4th नंबर मध्ये काय आहे बघा, ड्रॉ वर्किंग ड्रॉइंग फॉर अबव मेन्शन्ड ड्रॉइंग ॲट अ सिरियल नंबर B2 शोविंग फाउंडेशन सेम. ह्याचं पण ड्रॉइंग काय करायचंय, फाउंडेशन प्लॅन काढायचं 1:50 न काढायचंय, आणि डिटेल इन लार्ज सेक्शन ऑफ RCC कॉलम अँड फुटिंग, म्हणजे RCC कॉलम जे आहेत त्याचं सेक्शन घेऊन आपल्याला हे ड्रॉइंग ड्रॉ करायचंय. सेम डिटेल्ड इन लार्ज सेक्शन ऑफ RCC बीम, लिंटल अँड छज्जास. आता एखाद्या RCC बीमचा आपण सेक्शन घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसेल सांगते का कोण? RCC बीम कॉलमचा सेक्शन घेतला तर काय दिसेल त्याच्यामध्ये? इमॅजिन करा, एखादा मी बीम किंवा कॉलम असा कट केलाय तर काय काय दिसेल त्याच्यामध्ये? अरे आहेत का प्रेझेंट तुम्ही सगळेजण? येस ऑर नो? इमॅजिन करता येते ना तुम्हाला? तुमच्या घराचा एखादा बीम कट केलाय किंवा कॉलम कट केलाय तर तो कसा दिसेल? काय काय दिसेल त्याच्यामध्ये?
कोण सांगतंय बोला फास्ट. लवकर बोलायचंय बरं का, मी बोलल्याशिवाय पुढे नाही जाणार. लास्ट पार्ट बघा, ड्रॉ 2 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह. हा, मग अशी मला ते पर्स्पेक्टिव्हचं सांगायचं होतं, ज्या फेंट लाईन्स आपण घेऊन काढत होतो. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय, तर आता एखादा 3D व्ह्यू असतो, त्याला आपण काय म्हणतो, पर्स्पेक्टिव्ह. पण एखादा समजा मी टेबल घेतला आणि टेबलचं एक सहज 2D मध्ये ड्रॉइंग काढली आणि तेच मला काय करायचंय, पर्स्पेक्टिव्ह बघायचंय की मला ह्या पॉइंट लेफ्ट अँगलने कसं दिसेल, राईट अँगलने कसं दिसेल. तर ते मला बघायचं तर ते मी कशाने, पर्स्पेक्टिव्हने ड्रॉ करू शकते. मग आता हे पर्स्पेक्टिव्ह पण आपल्याला काढायचंय. ओके, त्याच्यामध्ये प्लॅन ड्रॉ करायचंय, इलिव्हेशन, आय लेवल, पॉइंट प्लेन, हे सगळं तुम्हाला लास्ट प्रॅक्टिकलला शिकवलं जाईल. ओके, तर हे सर्व प्रॅक्टिकल्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही स्केचबुक, मोठी स्केचबुक ओके घ्यायचे, सगळ्यांनी परचेस करून घ्यायचे, कारण प्रॅक्टिकल्स आपल्याला त्याच्यामध्ये ड्रॉ करायचे. ओके, आता ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का प्रॅक्टिकल्स मध्ये? आपल्याला एवढे प्रॅक्टिकल्स आहेत आणि सगळे ड्रॉ करायचे. प्रत्येक प्रॅक्टिकलला खूप वेळ लागणार आहे, पण तुम्हाला प्रत्येक प्रॅक्टिकल ड्रॉ करायलाच यायला हवंय. आणि जर नोटबुक मध्ये कोणी नाही ड्रॉ केलं तर त्याला डायरेक्ट सब्जेक्ट मधून फेल केलं जाईल. तर ह्याच्या रिलेटेड मायक्रो प्रोजेक्ट्स पण आहेत. मायक्रो प्रोजेक्ट्स पण तुम्हाला सर सांगतील, ते तुम्ही मायक्रो प्रोजेक्ट्स करा. NBC नॅशनल बिल्डिंग कोड आहे, त्याच्यावरती तुम्ही करू शकता, किंवा बिल्डिंग बायलॉज आहेत त्याच्यावरती पण करू शकता. ओके, कोणाला काही डाऊट नाही आहेत का ह्याच्यामध्ये? तर स्केचबुक सगळ्यांनी आज विकत घ्या, परचेस करा स्केचबुक. पहिल्यांदा आपल्याला स्केचबुक लागणार आहे आणि त्याच्यानंतर शीट्स लागणार आहेत, A1 साईजचे शीट्स लागणार आहेत. ओके, तर पहिल्यांदा स्केचबुक तरी तुम्ही घ्या, आणि मी प्रेझेंटी 1 बाय 1 कॉल करून घेणार आहे, आणि आपलं प्रॅक्टिकल पूर्ण 1.5 तासाचे. त्यामुळे प्रेझेंटी टाकून कोण लेफ्ट झाला असेल तर मी त्यांची प्रेझेंटी मांडणार नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. ओके, मी सांगितल्याशिवाय प्रेझेंटीचं रोल नंबर 1 किंवा जे काही शेवटचा रोल नंबर असेल त्यातला मला एकही आकडा दिसता कामा नये. तसं असेल तर मी डायरेक्ट सगळ्यांची अबसेंटी मांडेल. आणि ह्या वेळेस तुमची प्रेझेंटीला फार महत्व आहे. प्रेझेंटी तुमची कन्सिडर केली जाणार आहे, त्याच्यावरून त्या बेसिसवरून तुम्हाला मार्क्स दिले जाणार आहेत. ओके, तर मायक्रो प्रोजेक्ट च्या रिलेटेड थोडं सांगते. जर तुम्ही मायक्रो प्रोजेक्ट करू शकता, नॅशनल बिल्डिंग कोड म्हणून एक कोड आहे, त्याच्यामध्ये बिल्डिंगच्या रिलेटेड सगळी माहिती दिलेली असते. तर ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, त्याच्यावरती एखादा रिपोर्ट बनवू शकता, किंवा त्याच्यावरती एखादी इन्फॉर्मेशन कलेक्ट करून तुम्ही त्याच्यावरती मायक्रो प्रोजेक्ट बनवू शकता. नंतर नेक्स्ट आहे कलेक्ट अँड स्टडी बिल्डिंग बायलॉज. आता बिल्डिंग बायलॉज म्हणजे काय, तर बिल्डिंग आपल्याला एखादी बांधायची असेल तर त्याच्या रिलेटेड खूप सारे लॉज आहेत, खूप सारे रूल्स आहेत. ओके,
ते रूल्स आणि रेग्युलेशन्स त्याचा तुम्ही स्टडी करून त्याचा एक रिपोर्ट बनवू शकता. ओके. तर नेक्स्ट अजून प्रिपेअर द लिस्ट ऑफ द डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर ऑब्टेनिंग परमिशन्स फॉर कन्स्ट्रक्शन अँड रेसिडेन्शियल बिल्डिंग. आता एखादी रेसिडेन्शियल बिल्डिंग बांधायची असेल किंवा कोणतीही बिल्डिंग बांधायची असेल गावामध्ये वगैरे, गावामध्ये नाही म्हणता येणार, सिटीमध्ये म्हणता येईल आपल्याला, तर परमिशन घ्यावं लागते. ओके. तर ती परमिशनचा सुद्धा तुम्ही रिपोर्ट बनवू शकता. नंतर सेक्शन एलिव्हेशन आणि साइट प्लॅन, एरिया स्टेटमेंट ह्याच्या सगळ्याच पण तुम्ही पब्लिक बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन नोट्स हे पब्लिक बिल्डिंगचं तुम्ही सगळं ड्रॉ करू शकता. त्याच्यावरती पण तुमचा मायक्रो प्रोजेक्ट चांगला होईल. आणि सगळ्यांनी मायक्रो प्रोजेक्ट करायचे. तुमचे जे काही ग्रुप्स तुम्हाला सर देतील किंवा तुम्ही सरांकडे ग्रुप द्या की आमचा हा तिघांचा ग्रुप आहे, चौघांचा ग्रुप आहे. ओके. किंवा सर तुम्हाला बनवून पाठवतील त्याप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट व्हा. हे मायक्रो प्रोजेक्टच्या रिलेटेड झालं. आता तुम्हाला बुक्स पण सांगितले असतील, मे बी असतील नसतील, पण जेव्हा पण तुम्हाला बुक्स यूज करायचे त्यावेळेस तुम्ही तसले टेकमॅक्स असेल किंवा निराली असेल असे बुक न यूज करता तुम्ही काय करायचंय, रेफरन्स बुक यूज करायचे. आता रेफरन्स बुक मध्ये पण सिव्हिल इंजिनिअरिंग ड्रॉइंग बाय एम चक्रवर्ती किंवा बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग हे पण आहे, कुर्मा स्वामी आणि कमलेश्वरा राव ह्या दोघांचा आहे. तर हे तुम्ही बुक्स यूज करू शकता. ओके. शक्यतो रेफरन्स बुक यूज करायचे. जितकं स्टडी मटेरियल तुम्हाला वाचायला मिळेल, ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, तर ते तुम्ही घ्यायचंय, कारण त्याच्यातूनच तुम्हाला नॉलेज भेटणार आहे. उगाच गुगलला टाकायचं, सर्च करायचं आणि आन्सर द्यायचं हे काही उपयोगाचं नाही. सगळ्यांनी एक्झाम मी कशी दिले हे माहितीये मला, मी सगळ्यांचे फोटो बघितलेत, कुणी कसे एक्झाम दिले हेही बघितले. ओके. तर थोडस लॉयल राहावा स्वतःशी, म्हणजे तुम्ही कुठं आहे ते तुम्हाला कळेल. ओके. तर पुढच्या प्रॅक्टिकल पासून मला सगळ्यांकडं नोटबुक पाहिजे. नोटबुक म्हणजे ड्रॉइंगची स्केचबुक पाहिजे. त्याच्यामध्ये आपण सिम्बॉल्स फर्स्ट प्रॅक्टिकल ड्रॉ करायला घेणार आहोत. तो IS कोड मी सांगितला होता, त्याच्यामध्ये ग्राफिकल सिम्बॉल्स आहेत. जस्ट तुम्हाला मी एक ओव्हरव्ह्यू दाखवते त्याचा. त्या सिम्बॉलचा तुम्हाला असे सिम्बॉल्स ड्रॉ करायचे. फर्स्ट तर हा टेबल तुम्हाला ड्रॉ करायचे, पूर्ण लाईनच्या रिलेटेड आहे. पूर्ण लाईन्स कन्स्ट्रक्शन म्हणजे प्लॅनिंग करायचं म्हणल्यावर किंवा ड्रॉइंग काढायचं म्हणलं तर आपल्याला पहिल्यांदा काय लागणार आहे, तर लाईन्स लागणार आहेत. लाईनच्या रिलेटेड ही सगळी माहिती आहे इथं. या लाईन्स आपल्याला ड्रॉ करायचे. नंतर डायमेन्शन कसं द्यायचे. ओके. हे लाईन्स ड्रॉ करून झाल्यानंतर आता हे डायमेन्शन बघा, हे प्रोजेक्शन लाईन आहे. प्रोजेक्शन लाईन म्हणजे काय, आता हे माझं काहीतरी वॉल असेल किंवा काहीही असेल. ओके. तर त्याचं डायरेक्ट काय, त्याला पट्टी लावून डायरेक्ट इथं खाली रेष ओढायची, इथं पट्टी लावायची, डायरेक्ट खाली रेष ओढायची आणि हे एक सरळ लाईनने रेष ओढून घ्यायची. ही झाली डायमेन्शन लाईन आणि ही झाली प्रोजेक्शन लाईन आणि हे झालं टर्मिनेशन लाईन. टर्मिनेशन म्हणजे इथंच तुमची लाईन संपते. ओके. कशा डायमेन्शन दिल्या तिथं बघा, सगळ्यांनी व्यवस्थित बघायचंय. हेच तुम्हाला ड्रॉ करायचे स्केचबुक मध्ये. आता ही आडवी डायमेन्शन असेल, सिंगल डायमेन्शन, चेन डायमेन्शन. सिंगल डायमेन्शन मध्ये काय, तर आता हे पूर्ण इथून इथपर्यंतची जी डायमेन्शन आहे, कर्सर दिसतोय का सगळ्यांना?
येस मॅम. येस मॅम. इथून इथपर्यंतची डायमेन्शन आहे ती कशी आहे, सिंगल डायमेन्शन आहे. आणि आता इथं स्टेप्स आहेत, स्टेप्स ड्रॉ केलेत आणि आता मला याला डायमेन्शन द्यायचं, तर कसं द्यायचं विचार पडतो. मग तुम्हाला काय करायचंय, एक सरळ स्ट्रेट लाईन वळायची आणि त्याच्यामध्ये इथून इथपर्यंतच्या डायमेन्शनला आपण एक प्रोजेक्शन खाली घेणार, इथून इथं प्रोजेक्शन खाली घेणार, इथून इथं प्रोजेक्शन खाली घेणार, सेम पुढे ही तसंच. आणि टर्मिनेशन लाईन, टर्मिनेशन म्हणजे ही जी तिरकी लाईन दिसते, तर ही लाईन आपण जिथे याचं प्रोजेक्शन संपतंय तिथं बरोबर टर्मिनेशन लाईन ड्रॉ करायची. आणि ह्या कंटिन्युअस लाईनच्या डायमेन्शनला काय म्हणायचं, चेन डायमेन्शनिंग. ओके, चेन डायमेन्शनिंग म्हणायचं ह्याला. आणि ह्याला सिंगल डायमेन्शन. सेम आता हीच डायमेन्शन मी परत इथं कशी दाखवू शकते, पहिल्यांदा ही डायमेन्शन म्हणजे मला इथून पाहिजे असेल, सगळ्याच डायमेन्शन मला काय, आता हे कसं आहे, इथून इथपर्यंतच डायमेन्शन आहे, नेक्स्ट इथून इथपर्यंतच डायमेन्शन आहे, नेक्स्ट इथून इथपर्यंत डायमेन्शन आहे. ओके, तर मला तसं नकोय, मला इथून इथपर्यंत डायमेन्शन पाहिजे, इथून परत इथपर्यंत, नेक्स्ट इथून परत इथपर्यंत असं डायमेन्शन मला हवंय. तर मग ते काय, पॅरलल डायमेन्शन आपण दाखवू शकतो. ओके, सी हिअर. आता इथून इथपर्यंतची लाईन आहे बघा 1510, नेक्स्ट इथून परत इथपर्यंत आहे 3490. आणि म्हणजे मला स्टार्टिंग पॉइंट पासून माझ्या ज्या काही बिल्डिंग असतील, वॉल असतील, त्याच्या मला डायमेन्शन पाहिजे, तर मी पॅरलल डायमेन्शन देऊ शकते. ओके, नेक्स्ट इथं पण सुपर इम्पोज्ड आहेत, रनिंग डायमेन्शन्स आहेत. रनिंग डायमेन्शन म्हणजे इथून इथपर्यंत एवढं, सेम जसं इथं वरती होतं पॅरलल डायमेन्शन तसंच इथून इथपर्यंत एवढं, इथून परत इथपर्यंत ह्या लाईन पर्यंत एवढं, असं याला रनिंग डायमेन्शन्स पण म्हणतात. आता नेक्स्ट हे काही सिम्बॉल्स आहेत, व्हर्टिकल सेंटर हंग, व्हर्टिकल स्लायडिंग. म्हणजे हे जे सिम्बॉल्स आहेत ते तुम्हाला नंतर कशामध्ये दाखवायचे, तर ते तुम्ही मोठे शीट काढणार आहेत, तर त्याच्या ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला हे बिल्डिंग ड्रॉ करताना किंवा बिल्डिंग प्लॅन करताना त्याच्यामध्ये दाखवायचे. डोअर्सच्या ओपनिंगचे सिम्बॉल्स आहेत, नंतर हे इलेक्ट्रिफिकेशनचे सिम्बॉल आहेत सगळे. रीड करा एकदा सगळं. रीड करा, तुमच्या लक्षात येईल डोअरच्या रिलेटेड. इलेक्ट्रिफिकेशनचे सिम्बॉल आहेत, इथं नेम आहे त्याचं, इथं सिम्बॉल प्लस इथं नेम, इथं सिम्बॉल. रीड करा, लक्षात येईल तुमच्या. आणि हे आपल्याला ऍज इट इज ड्रॉ करायचे. स्केचबुक मध्ये आपल्याला हे सिम्बॉल्स ऍज इट इज ड्रॉ करायचे. आणि प्रत्येकानं व्यवस्थित स्केचेस काढायला शिकायचे. ह्या वेळेस पासून कोणाचं कसंही काहीही चालणार नाही. मागच्या वेळेस माझ्याकडे कोणतरी नोटबुक घेऊन आलं, सबमिट करून गेलं आणि त्याच्यामध्ये ड्रॉइंग नाहीयेत, काढलेत तर त्या कशाही काढलेल्या आहेत. थोडस इंजिनियर होणार आहे, त्यामुळे थोडस स्वतःलाच काहीतरी वाटून घ्या आणि व्यवस्थित ड्रॉ करायला शिका.
कुठं दाबून लाईन ओढायला पाहिजे, कुठं फेंट हाताने लाईन मारायला पाहिजे. ओके, तर ते जमायला पाहिजे तुम्हाला. तर हे सिम्बॉल्स तुम्हाला सगळे ड्रॉ करायचेच आहेत. सिम्बॉल्स फॉर गॅस फिटिंग्स. शॉवर ट्रे आहे, वॉश बेसिन आहे, हे इकडं बाथ आहे. हे सगळे सिम्बॉल्स तुम्हाला ड्रॉ करायचे. आपलं प्रॅक्टिकल स्टार्ट झालं की 1 बाय 1 मी सगळे सिम्बॉल एक्सप्लेन करेल, काढून तुम्हाला दाखवेन, किंवा तुम्हाला हे ही शीट मी सेंड केलं तरी तुम्ही काढू शकता. इतके सगळे सिम्बॉल्स आपल्याला दाखवायचे आणि ऑटोकॅड मध्ये सुद्धा हे सिम्बॉल्स होते. एखादं ड्रॉइंग आपल्याला डिटेल्ड ड्रॉइंग मागितलं असेल तर हे डिटेल्ड ड्रॉइंग मध्ये हे सगळे सिम्बॉल्स दाखवून आपल्याला द्यावं लागतं. मग त्या सिम्बॉल वरून कळतं की हे कुठं आहे. तर इथं वॉटर रिझर्वायर आहे, वॉटर पंपिंग स्टेशन आहे, हे सगळं सिम्बॉल वरून आपल्याला लक्षात येतं. खूप सारे सिम्बॉल आहेत, त्यातले आपल्याला जेवढे लागणार आहेत तेवढे आपण घेणार आहोत. हॅचिंग एक इम्पॉर्टंट आहे, हॅचिंग पार्ट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये मटेरियलचे सिम्बॉल्स दाखवले जातात. मटेरियल मध्ये ब्रिक, कॉन्क्रीट, स्टोन, परत पार्टिशन हे असेल, पार्टिशन ब्लॉक्स असतील, वूड असेल, अर्थ असेल, हार्ड क्रोन असेल, प्लास्टर अँड प्लास्टर प्रोडक्ट्स असतील, ग्लास असेल, ओके, फायबर वगैरे, मेटल एक्सेट्रा असेल तर ते या सिम्बॉल्सने आपण दाखवतो. ओके, प्रेझेंट द्या पटपट. रोल नंबर 1. प्रेझेंट मॅम. 2 फास्ट द्यायची प्रेझेंट. 3 प्रेझेंट मॅम. 4 प्रेझेंट. 5 5